भावांनो मजबूत वाला राडा चालू आहे ते आता। भाई एवढा हुशार आहे ना मी, गुगलला एवढा बनवलं। चाललेली आपली गाडी। ओ माय गॉड, स्वर्गात पोहोचलो की काय। नमस्कार हो की, तर आजच्या नवीन प्रवासात तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण चाललोय सोलो ट्रिप मुंबई टू नाशिक। नाशिकच्या पुढे मालेगावला चाललोय। मित्राची सुपारी फुटलेली आहे, त्या सुपारीचा स्वाद घेण्यासाठी आपण जातोय। म्हणजेच उद्या त्याच्यावर अक्षता पडणार आणि ही गाडी काय अशी वागत येते। जाऊ दे जरा, जेवण लग्नाचं, मित्राच्या लग्नाचं जेवण खाऊ दे। ॲम्ब्युलन्सचा आवाज असा येतो ना, असं नाचण्यासारखं ते मजा येते असं ऐकायला। बिचारा कोणतरी आतमध्ये तडफडत असतो। अबे साले, चला चला हो चला चला, चला चला हो चला चला, चला चला हो चला चला, चला चला हो चला चला। दादा अरे लागला बरं ट्रॅफिक। तर त्या साईडला आपल्या कोकण साईडला अशी गाणी बिणी असतात, तशी वाजवतात की नाही माहीत नाही। नाहीतर आपल्या गावी मस्त आहे की आजी बिजी बसलेली असते आणि गाते तांबड्या काजूची बंड, तांबड्या काजूची बंड, अशी कशी देड्याची तोंडे, अशी कशी देड्याची तोंडे। आई फुल माहोल। आता तिथे हळद चालू वाटतं, मगाशी फोन आला ना तेव्हा असं काही ढिचूक ढिचूक वाजवत होतं, पण थोडं लवकर निघायला पाहिजे होतं। मग आपण जरा नाचलो असतो, भावाला खांद्या बिंद्यावर नाचवलं असतो। हा एकदम गावच्या सारखा रोड आहे, एकदम मस्त। आता ना असा एकदम मस्त मध्ये हायवे भेटला, तशी मजा आलेली चालवायला, तशीच मजा आता येते। आता मजा अशी येते की मी आहे सोलो, तर सोलो असल्यामुळे गाडीवर जरा वजन जास्त नाही आहे, कमी आहे। कपड्यांचं वजन कमी आहे, माझं वजन कमी आहे, पाठी बसणाऱ्याचं वजन घटलं आहे। तर त्याच्यामुळे गाडी मस्त अशी झपझुप झपझुप जाते। नाहीतर ती थोडी रागावलेली असते तर आपली क्रश आहे ती, मग पायासोबत पण अजून आलं पाठी तर ती रागवते, मग हळूहळू चालते, मग नखरे करणार। आणि हा कुठे टाकतोय भाई, मला जायला रस्ता दे। काय बोलते डार्लिंग, काय बोलतो डार्लिंग, कसं वाटतं आज मी एकटा आहे तुझ्यासोबत, कोण नाही। लॉंग राईडला आपण पहिल्यांदा एकत्र चाललोय, कसं वाटतंय तुला? मला नाही खूप बरं वाटतंय। आणि ते तुमच्यासोबत ते गाडी येतात ना, त्यांच्यामुळे आपला डिस्टर्ब होतो। आपल्याला एकत्र वेळ घालवता येत नाही, त्यामुळे येतं काय नाही ते लोक बघत बसतात नाही आपल्याकडे। आणि काय ती करते, काय रोलच करत आपण आज तरी कुठे बरं वाटलंय। हळू चालवा की, कळत नाही का? सोबत कोण नाही तर कशाही चालवणार, मी आहे ना सोबत, माझा जीव आहे की नाही। सॉरी नीट चालवतो, माफ करा। बरोबर, चला आता लवकर जाऊया पटापट, अंधार होत आलाय। आणि थंडी आहे ना एवढा, पण मी आता जॅकेट आणि घेऊन आलो लेदरचं, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही। नाही तर आपण गेल्या टायमाला गावी जाताना बाप रे मेलोच असतो। अजून थोड्या अशी चालू होतं, धुकं बिकं आहे। या टायमाला मला इथे धुकं दिसलेली नाही, कदाचित अजून किती झालं, 8:30च झालं, म्हणजे अजून टाइम आहे धुकं बघण्यासाठी। अयो रेल्वे सोबत रेस, हो जाऊ आता जाऊन। आता बघा
भाऊ की आपण आता खायला नाही घेतल्या मस्त पाण्याची बॉटल, 2 चिप्स रस्त्यामध्ये काहीतरी मस्त सगळंच राहिला. तिथे आपण थांबू, तिथे जरा पियायला आणि सगळं सामान घेऊया. तिकीट टाकूया सगळं मस्त. चल घराने आता एवढं पार करूया. घाटात शिरलो आम्ही, पाठी पुढे फोन नव्हता, आता एक गाडी आली. हा, पण तुम्ही बघितलं का, मी तुम्हाला ऐकवेन. मी जेव्हा अशा ठिकाणी जातो ना जिथे पूर्ण सन्नाटा असतो, असं जेव्हा हॉरर जरा वाटतं, तिथे ना ते मी आपलं जे हेडफोन आणि लावतो ना मोबाईलला, नेहमी काय ना काय ते नॉईस रेकॉर्ड होतो किंवा काय ना काय ते नॉईस येतो. आता पण ना, आता पण सेम. तिथे आपण जेव्हा वरती सोडलो, आजूबाजूला पण नव्हतं, हळूहळू तो नॉईज येत होता सेम. फ्रिक्वेन्सी पकडतात, फ्रिक्वेन्सी. तुम्ही ते हे बघितलं असेल ना, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी, ती लोक पण बघा कधी असे जातात ना, ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि पकडतात, सेम तसंच नॉईज येतो इथे. आता बाहेर आलं म्हणून बोलवतो, तिथे बोललो नाही. मला अरे दादा मी होतो, माझा आवाज येतो होता, आता मध्ये येईल रे. लपडी पाहिजे ना भाय, लपडी. तर भाऊकी फायनली आपण आलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. आणि इथे मस्त की आपल्याला एक रिकामी रूम भेटलेली आहे. पूर्ण रूम मोठी आहे, कोण नाही इथे. मग आवाज आहे, नवीन रूम असल्यावर आवाज पण थोडा घुमतोय. पण आता येताना मध्येच ना रस्त्यामध्ये एक बाई दिसलेली. काय नाही, फक्त एका साईडला बसलेली. आणि त्याच्यानंतर मला आता रिकामी रूम भेटलेला आहे. तर बघूया आता झोप लागते की नाही. कारण मी जोशात त्यांना सगळ्यांना बोललो की तुम्ही जावा, मी इथे राहीन वगैरे एकटा. पण जसं जसं वेळ आता निघून जाईल तेव्हा कळेल की बाबा झोप लागते की नाही आपल्याला. बाकी तर मजाच मजा. उद्या उठलो तर भेटू तुम्हाला परत. बाय बाय. The next day. गुड मॉर्निंग भाऊकी. आपली सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी आज आपल्याला मिळालेत कांदे पोहे. कांदे पोहेत आपल्या लग्नामध्येच आपण त्या हॉलमध्ये चाललो होता सकाळी फ्रेश आणि येऊन. तर आजचा प्रवास इथून मस्तपैकी दिवसाचा चालू करतो आहे कांदे पोहे खाऊन. तर लवकर भेटूया. बाकीचं आपण आता कवर करत जाऊ, लग्न अटेंड करू आणि बाकीचं मग हळूहळू कवर करत जाऊया. काय बोलता? भाई गावचं लग्न, फुल एअर कंडिशन, चारही साईडनी ओपन आहे पुन्हा. आणि थंडीचा सीझन असल्यामुळे ना थंडी बऱ्यापैकी थंडी आहे. आता एवढं ऊन बी आलं बाहेर, पण एवढं काय जाणवत नाही. हॉल बघा, इथे समोर नाश्त्याची आणि सोय आहे, जेवणाची नाश्त्याची. बाकी तर गावच्या ठिकाणी तर अशीच मजा असते. भावांनो मजबूत वाला राडा चालू आहे इथे आता. गाव एकदम फुल हॅप्पी आहे. बघूया आता, त्याला बघूया आता.
इथं चोरीला जाणार आहेत म्हणून इथे कुठे ऍक्सिडेंट जातात. ही नवऱ्याची बुट आहेत आणि इथे ऍक्सिडेंट झाले बुट. आता पुढे पुढे आता त्याला तसंच जाऊ देणार आहे. घरी गेला तरी टेन्शन नाही. आता ते घेऊन जा साईड मला नको. भावकी फुल मजा चालू आहे. खूप छान लग्न झालं. आता आपण थोडं काहीतरी बाकी आहे, मयूरला भेटूया आणि मग थोड्या वेळाने आपला परतीचा प्रवास सुरू करूया. मग मजा येते भाई. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात लग्नाचे. इकडची वेगळी पद्धत होती थोडी लग्नाची. त्यांचं आधी रिसेप्शन आणि ना आधी झालं आहे. आता सर्व गेल्यानंतर म्हणजे गावी लोक शेतीला जातात, कुठे जातात, पण आधी लग्न लावून देतात आणि नंतर होम आणि जो असतो त्याला जास्त वेळ लागतो तो नंतर करतात ही लोक. ते मला आज माहीत पडलं. आता मला आज होम नाही टाकलं तेव्हा त्याच्या भावाने सांगितलं मला की असं असं आहे इथे. प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत. मजा येते. तर चला अजून थोडी मजा करतो, मी फिरतो इथे तिथे आणि मग परतीचा प्रवास सुरू करू. दिसतोय का तू? हा आभास, मयूरचा भाऊ, आणि कालपासून खूप मदत केली आणि धन्यवाद. सकाळपासून एवढे माझ्या पाठीपुढे पण जरा धावपळ झाली. चल थँक्स, भेटूया परत. हो मी जाईन. चलो बाय. चला तर मग जाऊया, प्रवास सुरू करूया. उंटो भाऊ उंटो. धन्यवाद मयूर भाऊ बोलवल्याबद्दल. आभास छोटू तुला. हा इथे समोर हॉल जवळच होता. बरं आहे, इथे जवळ आहे. आपल्या इथे भाई मालवणला सगळं लांब लांब. हा भाऊकी मजा येते की नाही? रापरूप अम्मा गाईस, यो गाईस यांना बोलतात गाईस. आपल्या इथे कोणाला पण यो गाईस, यो ब्रो, या ब्रा. दिस इज ओरिजिनल गाईस. सूर्योदय बघा. प्लेन आहे, पूर्ण प्लेन मैदान, फुल प्लेन. कापणी आणि झालेली दिसते, सगळं व्हाईट झालंय. असं मैदान आपल्या इथे मिळालं ना, मजाच मजा भाई. डायरेक्ट ओरमची मॅच. आपल्या इथे कोंडे असतात ते काय मिळतात ते इथं भाई सगळीकडे ओपन, फुल ओपन ब्रो. भाई जंगल बघा, जंगल फुल सनसेट. कसली तरी शेती आहे. आपल्या इथे आंब्याचे नि लावतात तसे एखादे वेगळं दिसतंय एकदम रावस. मी तुमच्याशी बोलत बसलो आणि चुकून कुठेतरी वेगळीकडे शिरलो, त्याच्यामुळे आता एवढा मी कुठेतरी फिरून जातोय. आता पाठी किती जायचं तर माहित नाही मला. काहीतरी सोलरचं प्लॅन आहे वाटतं. सूरज दादा बघा, सूरज दादा. सूरज दादा एकदम समोर आहे, लाल लाल भडक झाले सूरज दादा. ओ भाई फुल ऑफ रायडिंग चालू आहे. कुठला तरी एक टन चुकला माझा आणि मी पुढे आलो भाई. एकदम फुल वेगळ्याच ठिकाणी आपली गाडी घुसलेली आहे. ये ढिचूक ढिचूक.
कुठेही काही करत बसतो ना मी, बिनवाकलीच्या कांद्यासारखा. एवढंच मी हायवे टच झाला पाहिजे होता माहितीये काय. तिथून हायवे कधी मी रात्री आलो 15 मिनिटावर होता. मी बोलत बोलत एवढं पुढे आलो ना की काय बोलू बाई. एकदम दुसऱ्या गावात शिरलो, डायरेक्ट दुसऱ्या गावात. हायवे मागे आहे. तकवा बिकवा लागला की काय मला, मालेगावचा तकवा भाई. मालेगाव मध्येच फिरतोय मी. मला फक्त कालचा घाट भेटला ना, तो फक्त उजेडामध्ये पार करायचा. बाकी काय नाही. बाकी मी कुठेही जाऊ शकतो भाई. बाकी मी कसाही जाऊ शकतो, फक्त तो घाट पार झाला पाहिजे आज माझा. मी तर भटकतोच आहे. येऊ बघा भाई तुम्ही तोपर्यंत. आपल्याला काय मला वाटत नाही काळोखाच्या आज आपण बाहेर पडू. मस्त मालेगाव तकवा. भाई गुगलला अक्कलच नाही खरं. एवढं आतमधून रस्त्यामधून घेऊन जात होते, आतल्या रस्त्याने. हा डायरेक्ट इथून सरळ गेलो ते 10 किलोमीटर हायवे आहे. तिथं जरी सोडलं ना, तिथून नेलं तरी जरा जीवाला जीव येतो की नाही. वर्क फ्रॉम होम करते त्याला, तिला रस्ते कळत नाही काय कुठून नेते ते. भाई एवढा हुशार आहे ना मी, गुगलला एवढा बनवलं. गुगलला मला एवढं आतमधून कुठून गावातून नेत होती, डायरेक्ट मालेगाव परत सर्च मारला, डायरेक्ट हायवे. बघितलं काय हुशार आहे, गुगलपेक्षा पण हुशार आहे मला. आता पण हायवेला आलो ना, हायवेला मी आता सर्च मारत होतो. हायवे मध्ये पण आता एक गल्लीमध्ये रस्ता आहे, तिथे दाखवते तिथूनला. मी तर बरं आता राईट मारून सरळ आलो, आता गपचूपची मला रस्ता दाखवला. तुला कळलं आता, याला बोलवून काय फायदा नाही. समोर येऊ बघा भाई, एकदम असं रेडी, एकदम कलर पेंटिंग केल्यासारखा. हा हा. उद्या पूर्ण दिवस गाडीला आराम देणार आहे भाई. जी मेहनत घेतली आहे हिने मला इथे पोहोचवून घरी न्यायची. हा हा हा. आय लव्ह यू लाल परी भाई. लाल परी सर्व गाडींवर लिहिलंय, फेमस नाव झालंय तिचं, लाल परी. लाल परी मस्तानी कुठे चालली तू मला घरी. अरे भाई गॅप गॅप ब्रो, गॅप याला बोलतात गॅप. आपण जर लवकर बोललो ना, डायरेक्ट आज क्रिकेट खेळायला जाऊ. काय बोलता तुम्ही? काय बोलू शकणार नाही, कारण मी तर व्हिडिओ मध्ये बोलतोय ना तुमच्याशी. एडिट केल्यानंतर दिसणार आहे ते. तर आपण जर लवकर पोचलो तर आपण जाऊ क्रिकेट खेळायला डायरेक्ट, घरी न जाता. घरून शिवायचा पडणार, पण काय तेवढं करू शकतो आपण. तर भाऊ की आता आपण जरा नाश्ता करायला थांबलोय आणि आपण घेतलेलं वडापाव. तर इथे थोडं खाऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. भूक लागली, खूप ट्रॅव्हल झाला. 100 किलोमीटर तरी आपण कवर केलेले आहेत. त्याच्यानंतर थोडं आता भूक लागली, तर आता आपण मस्त चटणी, वेगळीच चटणी कुठली तरी, त्याच्यासोबत आता मस्त वडापाव खाऊ आणि पुढचा प्रवास सुरू करू. गाडीला पण आराम मिळाला जरा भाई. खूप खूप मेहनत घेतली गाडीने, एवढं आली आहे भाई. नखरे, काहीच नखरे न करता गाडीसाठी टाळ्या. अहो नाही, गोष्ट आहे आपल्याकडे. ही आहे आपली लाईट, दिसते तुम्हाला? माझ्या हातात आहे, हातात दिसत आम्हाला.
चालू करतो मग अशी डापटिक डापटिक होते बघा. ए डिचक 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 असे चेंज चेंज पण होते. पर आलो नाही. व्हरायटीज आहे ब्रो, व्हरायटीज. आपण डुचुक डुचुक वाली ठेवूया. कुठे गेली? ओहो भाई, कलर बघितलं का भाई? कलर बघितलं कलर. हो भाई, एवढे कलर मिळतात का कुठे? रांगोळीमध्ये पण नाही मिळत एवढे. हो हो हो, लाल आणि ती दोन्ही ठेवल्या आपण. कुठे गेली? अच्छा, फुल रेड लाईट. कोणी पाठवून ठोकायच्या आधी 10 वेळा विचार केलाय. ऑलरेडी आम्ही सिग्नल दिलेलं आहे. काय बोलता? ठाणे दिसतंय का? ठाणे 125 किलोमीटर्स, मुंबई 159. रापचिक चाललेली आपली गाडी. ओ माय गॉड, स्वर्गात पोचलो की काय? एवढी स्पीड चालवली. दाटले रेशमी धुके धुके वा. भावांनो, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, स्वर्ग खाली आलेला दिसतोय भाई. सगळी अशी बघ ढग दिसतायत का रात्रीची? जिवंत आहे ना मी. माझा ब्लॉग आला तर समजायचं जिवंत आहे. आईचा का झाला बघून घाबरलो मी. सावलीला स्वतःच्या बघा दिसते का? स्वतःच्या सावलीला घाबरलो बाई. अचानक कोण आलं बाजूला पप्पी द्यायला. बॅटरी समजे भावा तू. चला मग थोडा आता जरा चार्ज विर्ज करू याला मोबाईलला पॉवर बँकनी, आणि मग तुमच्याशी गप्पा मारूया. बाय बाय. ओके, फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या एरियामध्ये. नमस्कार. तर इथे आपली भावकी टर्फ मध्ये खेळत आहे, मजबूत मध्ये. इथे आपली सगळी भावकी खेळत आहे आणि आपण पण आता खेळणार आहे. ये है अपना भांजा. क्या बोलते भांजा? डुडुक. यस, अरे हर्षद भाई, क्या बोलते पब्लिक? फुल पॅक. विशाल जिजवानी पण आलेत आज. वा, मोठी टीम आहे आज. चला तर मग मी जरा क्रिकेट खेळतो आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.